नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 22 एप्रिलच्या भागामध्ये सीमा आरतीला नवीन लग्न झालेल्या मुलींची काही स्वप्न असतात, जसे नवऱ्याशी गप्पा मारणे, फिरायला जाणे, परंतु आपली रमा तर कामातच अडकली असं सांगते. तेव्हा आरती, मी अक्षय भाऊजींना सांगणार होते तुम्ही बाहेर फिरायला जा म्हणून, परंतु मी घाबरले आणि लग्नानंतरच्या आठवणी आयुष्यभर लक्षात राहतात ना असं खुश होत बोलते. व हे दोघे तर स्वयंपाकातच व्यस्त आहे असं सांगते. त्यावर सीमा, आपण त्यांना ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला पाठवायचं का असं आरतीला विचारत असते. तेव्हा आरती, मी बाहेर म्हणजे शिमला वगैरे असं काहीतरी म्हणत होते, जेथे त्यांना एकांत मिळेल. परंतु अक्षय भाऊजींचा आताचा मूड पाहून ते जातील असं वाटत नाही असं सीमाला सांगते. तेव्हा सीमा, जरी बाहेर कुठे गेले नाही तरी जेवायला तर जाऊच शकतात की असं सुचवते. आरती ही खुश होत, मी मस्त टेबल बुक करते, आपण त्यांना रोमॅन्टिक डेटवर पाठवूया असं सीमाला बोलते. त्यानंतर दुसरीकडे अक्षय ऑफिसमध्ये टेन्शनमध्ये बसलेला असतो. पार्वती तेथे येते आणि घरी जाऊया, उशीर झालाय असं अक्षयला सांगते. त्यावर अक्षय, टेम्पोने डिलिव्हरी दिल्याचं कळलं की मी येईल असं बोलत पार्वतीला जायला सांगतो आणि तो काहीतरी विचारात असतो. ते पाहून पार्वती, तू अजूनही तोच विचार करत आहेस का? रमा कुठून आली आहे तुला माहीत आहे, तिला परफेक्शनची सवय कशी असेल असं अक्षयला बोलते. तेव्हा अक्षय पार्वतीला जायला सांगतो. पार्वती निघून जाते. अक्षयला आरतीचा फोन येतो. आरती, आज बायकोसोबत आहे तर घरचा रस्ता विसरलात की काय असं बोलत अक्षयची विकेट घेत असते. तेव्हा अक्षय, रमा घरी निघालेली आहे, पोहोचली नाही का म्हणून विचारतो. आरती नाही बोलते. तेव्हा अक्षय, पोहोचेलच ती असं सांगतो. त्यानंतर आरती अक्षयला, आम्ही तुमच्यासाठी रोमॅन्टिक डेट प्लॅन केलेली आहे असं सांगते. ते ऐकून अक्षय, डेट, तेही त्या 2 वेण्यांसोबत, तिच्याबरोबर मी कॅन्डल लाईट काय अंधारातही जेवू शकत नाही असं बोलत फोन ठेवतो. दुसरीकडे कावेरीची तब्येत खूपच बिघडलेली असते. रमा तेथे येते व कावेरीला, काय होतंय, तू काही खाल्लंस का असं विचारत असते. तेव्हा मावशी, साधा वरण भातही पचत नाहीये तिला असं सांगते. त्यावर रमा, घट्ट मनाने किमोनंतर त्रास होणार असं डॉक्टर म्हणाले होते, तू काळजी नको करूस, मी आहे ना, तुला पेच करू का असं कावेरीला विचारत असते. तेव्हा कावेरी नकार देत, तोंडाला चवच नाही अगं असं सांगते. त्यावर रमा, मी तुला लिंबाचं लोणचं देते म्हणजे तुझ्या तोंडाला चव येईल असं बोलते आणि लोणचं आणण्यासाठी जाते. रमा कावेरीपासून लपवत खूप रडत असते. त्यानंतर ती पुन्हा स्वतःला सावरते आणि कावेरीला लोणचं चाखवते. तेव्हा कावेरी रमाकडे पाहत, रमे तू किती छान दिसत आहेस, मधुबालापेक्षाही सुंदर असं प्रेमाने बोलते व पुढे, तुला पाहिलं ना मी बरी झाले, काळजी नको करूस, तू का आलीस, तू जावई बापूंसोबत असायला हवं होतं, हा संसाराचा पाया असतो असं रमाला सांगत असते. रमा मान हलवते. त्यानंतर कावेरी, रमाला, तुला सासरी काही त्रास तर नाही होत ना, जावई बापू तुझी काळजी घेतात ना असे अनेक प्रश्न विचारत असते. तेव्हा रमा, मी खूप खुश आहे, सगळे खूप जास्त काळजी घेतात माझी असं बोलत कावेरीला मिठी मारते. इकडे अक्षय ऑफिसमध्ये अंधार करून बसलेला असतो. त्याला रमाने माफी मागण्यास कसा नकार दिला होता हे आठवत असतं व एवढा विश्वास आहे तर खोट्या नावाने मेसेज का केले मला असा अक्षय विचार करत असतो. त्यानंतर अचानक अक्षयला काहीतरी सुचतं व तो CCTV फुटेज शोधू लागतो. अक्षय काळजीपूर्वक फुटेज तपासत असतो. त्यात जान्हवीनेच सगळं केल्याचं पाहून अक्षय डोक्यालाच हात लावतो. दुसरीकडे सीमा आणि आरती रमाला फोन लावत असतात, परंतु तिचा फोन बंद असतो. सीमा ड्रायव्हरला रमाबद्दल विचारते. तेव्हा ड्रायव्हर, रमाताई रडत होत्या, मी त्यांना थांबवत होतो परंतु त्या मला बोलल्या तू जा, मी येईल माझी असं सीमाला सांगत असतो. पार्वती ड्रायव्हरला जायला सांगते आणि सीमाला, ड्रायव्हरसमोर रडारड करावी एवढंही काही झालेलं नाही असं सीमाला बोलते. आणि त्यानंतर पार्वती चिडत, अक्षय थोडा बोलला, लगेच त्याचं भांडवल केलं हिने, नी फक्त अटेन्शन ग्रॅब करत आहे, आधी इमोशनली ब्लॅकमेल करायचं आणि मग पैसे उकळायचे, ही लोअर क्लास मेंटॅलिटी आहे रमाची असं पार्वती बोलत असते. तेवढ्यात अक्षय घरी येतो आणि जान्हवी वहिनी कुठे आहेत असं सीमाला विचारू लागतो. सीमा गोंधळतच, रमा कुठे आहे, ती अजून घरी आलेली नाही, आरती फोन करते परंतु तिचा फोनही बंद आहे, तुला माहीत आहे का कुठे आहे रमा असं अक्षयला काळजीने विचारत असते. त्यावर
अक्षयच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव उमटतात व मी आलोच असं बोलत तो बाहेर निघून जातो. तेव्हा पार्वती सीमाला अक्षय आत्ताच तर आला होता, त्याला पाणीही विचारलं नाही, एकटा माणूस काय काय सांभाळेल, आराम करू द्यायचा होतास. रमा सवयीप्रमाणे उनाडक्या करत असेल, त्यासाठी अक्षयला त्रास का दिला असं भडकत बोलते. इकडे अक्षय गाडी घेऊन रमाला शोधत असतो. तो रमाचा फोन लावत असतो, परंतु तिचा फोन बंद येतो. अक्षयला रमाचं बोलणं आठवत असतं आणि काय करावं काही सुचत नाही. दुसरीकडे कावेरी रमाला तू घरी जायला हवं, सगळे तुझी काळजी करत असतील, जावई बापू तुझी वाट पाहत असतील असं बोलते. तेव्हा रमा ते घेतील समजून आणि आत्ता फोन बंद झाला आहे माझा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही असं कावेरीला सांगते. तेव्हा कावेरी नकार देत तुला घरी जायला हवं बाळा, तू जा असं सांगते. तर मावशीही मी आहे इथे, काही गरज वाटली तर फोन करेल असं रमाला बोलते. रमा नाईलाजाने जायला निघते व काळजी घे आई असं बोलते. कावेरी प्रेमाने रमाला निरोप देते आणि त्यानंतर खूप रडू लागते. तर रमा जड पावलांनी एकटीच रस्त्याने चाललेली असते आणि मनात माझी वाट पाहणं तर दूर, पण मी अजून आलेले नाही हेही कळलं नसणार कोणाला. प्रेम नाही मिळालं तरी काही हरकत नाही, परंतु संशय नाही सहन होणार मला, जरा तरी विश्वास ठेवायला हवा होता मिरचीच्या ठेच्याने असा मनात विचार करत असते. तर इकडे अक्षय रमाचं वर्णन करत तिच्याबद्दल विचारत असतो. तेवढ्यात रमा देखील त्याच रस्त्याने जात असते, परंतु त्यांची चुकामुक होते. त्यानंतर अक्षय पुढे निघून जातो. तर रमाला मानिनीचं बोलणं आठवत असतं. ती चहाच्या टपरीजवळ बसलेली असते आणि रेवा कुठे गेली असेल, आत्ता ती असायला हवी होती. आपण किती काय काय ठरवलं होतं, पण लग्नानंतर काय होईल याचा विचारच केला नाही असा मनात विचार करत असते. आणि पुढे प्रेम नाही पण फुकटची बोलणी खावी लागतात असं म्हणत चहा पित असते. तेवढ्यात अक्षयला रमा दिसते आणि तो रमाजवळ येतो व 2 वेण्या अशी हाक मारतो. तर पुढील भागात सीमा आरतीला तू हॉटेलमध्ये काहीतरी रिझर्व केलं होतंस ना असं विचारत असते. त्यावर आरती मी भाऊजींना डिटेल्स पाठवलेले आहेत असं सांगते. ते ऐकून पार्वती तुम्ही अक्षयला डेटवर पाठवणार असं धक्क्याने विचारते. तर दुसरीकडे एक माणूस खाली काहीतरी फेकतो, ते पाहून रमा त्याच्यावर चिडते. त्यावर तो माणूस तुमच्यासारख्यांनी उचलून खावं म्हणूनच फेकलं आहे असं बोलतो. त्यावर अक्षय रमाची बाजू घेत एका स्त्रीसोबत कसं बोलायला हवं, लाज नाही वाटत का असं म्हणतो. तेव्हा ती व्यक्ती तुम्ही का रागावताय असा प्रश्न करतो. तर अक्षय ही माझी बायको आहे असं ठणकावून सांगतो. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.